जेडी व्हॅन्स गेलाय पाकिस्तानला. ऑफ नाही वाटली थोडी न्यूज ही, कारण एकतर ही इज व्हीपी नॉट प्रेसिडेंट, सो तो जे काही बोलणार आहे ही इज गोइंग टू नीड ट्रम्प साइन ऑफ ऑन दॅट एनी विच वे. आणि जनरली असे टॉक्स आयदर आर्मी चीफ्स किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा फॉरेन मिनिस्ट्री वाले लोक करतात ना, मग तोच का. मोर ओव्हर व्हॅन्स एकुलता एक माणूस आहे ऍडमिनिस्ट्रेशन मधला हु हॅज नॉट ओपनली सपोर्टेड इराण वॉर. तो इतका सेफ खेळला आहे की ही इज नोवेअर लुकिंग लाईक अ ट्रम्प लॉयलिस्ट, कारण तो ह्यावर काहीच बोलला नाहीये. आता गंमत बघा की हे सगळं मिडल ईस्ट मध्ये चालू आहे हे खरं आहे, पण व्हॅन्सला इथे पाठवायचा डिसिजन समजून घ्यायला वी हॅव टू टेक अ लुक ॲट अमेरिकन पॉलिटिक्स. एकतर व्हॅन्सला काहीही प्रायर एक्सपिरियन्स नसताना देखील 2016 मध्ये तब्बल $15 मिलियन हिस्टॉरिक कॅम्पेन फंड दिलं होतं पीटर थिलनी, सो दॅट व्हॅन्स सेनेटर व्हावा म्हणून. त्यानंतर इलॉन मस्कने ट्रम्पला प्रेशर केलं की व्हॅन्सला व्हीपी कॅन्डिडेट बनवा. टकर कार्लसन जो एक कमेंटेटर आणि जर्नलिस्ट आहे त्यांनी पण खूप लॉबिंग केलं. डेव्हिड सॅक्सनी पण केलं, हु जस्ट हॅपन्स टू बी ॲडवायझर ऑन AI अँड क्रिप्टो इन ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन राईट नाव, बट हु ऑल्सो हॅपन्स टू बी इन्व्हेस्टर इन पॅलेंटिर, जी पीटर थिलची कंपनी आहे. हे सगळेच प्रो ट्रम्प प्रो रिपब्लिकन्स होते खरं तर. पण सेकंड टर्मच्या आधीपासूनच गोष्टी कशा अनरॅव्हल होत चालल्या आहेत बघा. आता टर्निंग पॉइंट चा ग्रोईंग डिस्टन्स इस्रायल पासून, चार्ली कर्क रिफ्युजिंग ज्यूइश डोनर मनी, मग चार्ली कर्क गेटिंग शॉट, मग व्हॅन्स आणि एरिका कर्कची ती इनफेमस मिठी स्टेजवर, हे सगळं लाईव्ह मध्ये बघायला हवं. टकर कार्लसन आणि कॅन्डेस ओवेन्सनी प्रो रिपब्लिकन पण अँटी इस्रायल नॅरेटिव्ह आता पोस्ट चार्ली कर्क असॅसिनेशन इतका स्ट्रॉंग केलाय की आता रिपब्लिकन्स मधलीच रिफ्ट खूप ऑब्व्हियस झाली. कारण आता प्रो ट्रम्प, प्रो इस्रायल, अँटी इस्रायल, प्रो डीप स्टेट असे वेगवेगळे गट झालेत इव्हन अमंग्स रिपब्लिकन्स. त्यामुळे आता लक्षात घ्या की डीप स्टेट, ट्रम्प, US गव्हर्नमेंट, रिपब्लिकन्स, डेमोक्रॅट, हाऊस ऑफ सेनेट हे सगळे आता वेगवेगळे फॅक्शन्स म्हणून आपण कन्सिडर करायला हवे, कारण ते सगळे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात. दे नो लॉंगर केअर अबाउट अमेरिकन पीपल. त्यांना आता फक्त ग्लोबल डॉमिनन्स आणि ग्लोबल रिसोर्सेसवर कंट्रोल एवढ्यातच इंटरेस्ट आहे, आणि ते पीपल हा एक रिसोर्स म्हणून बघतायत. जसा आता ट्रम्प देखील एक रिसोर्स म्हणून बघितला जातोय, असा रिसोर्स जो मॅक्सिमम डॅमेज करेल इराणमध्ये, मिडल ईस्ट मध्ये. कारण आता डॉलर व्हॅल्यू कमी होतीये ना. अमेरिका जी आता विलन झालीये त्याबद्दल ट्रम्पचं एक्झाम्पल करून सिंपती मिळवायला लागणार आहे, तर त्यात त्यांना चायना नकोय. सो इतके तंगड्यात तंगडे आहेत की आता सुद्धा जेडी व्हॅन्सला जे पाकिस्तानमध्ये पाठवलंय इज जस्ट प्रो इस्रायल फॅक्शन एन्शुरिंग की पीस टॉक्स होत नाहीत, किंवा झाले तरी ग्रेटर इस्रायल प्लॅनच्या मध्ये ते येत नाहीत. आणि उद्या व्हॅन्सच्या केसाला जरी धक्का लागला ना पाकिस्तानमध्ये, तरी ऑफिशियली नो होल्ड्स बार अटॅक करता येईल त्यांना. बरं नाही झालं असं आणि व्हॅन्स सक्सेसफुल ठरला तर ट्रम्प तसंही अंडरमाइन होतोच, कारण व्हॅन्स डिड व्हॉट ट्रम्प कुडंट डू. सो मिड टर्म्स झाल्या नोव्हेंबर मधल्या की पुढे काय ह्याचं प्लॅनिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे. फॉर द रिअल डिकोड बिहाइंड द जिओपॉलिटिकल हेडलाईन्स, फॉलो डीपी विथ ब्रेन्स.